आजमा फसत बक हे पर्शियन वाक्य आहे औरंगजेबानं आपल्या मुलांना लिहिलेल्या त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या पत्रातलं, आणि त्याचा अर्थ होतो की मी आता लवकरच मरणार आहे आणि माझ्यानंतर सगळा गोंधळ आणि केवळ हाहाकार मागं उरणार आहे. मित्रांनो, औरंगजेब आपल्या वयाच्या 89व्या वर्षी म्हणजे 3 मार्च 1706 रोजी दुपारी साधारणतः 1 वाजता अहमदनगर शहराजवळच्या भिंगारच्या मुघली लष्करी छावणीत मरण पावला होता. पण औरंगजेबाच्या आयुष्यातले शेवटचे 1-2 वर्ष त्याच्यासाठी प्रचंड यातनामय बनलेले होते. वेदनांनी तडफडत आणि अतिशय दुःखात औरंगजेब मरण पावला होता. आणि शेवटी तर तो अल्लाहकडं तू मला लवकर मरण दे अशी विनंती करत होता. त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस म्हणजे 3 मार्च 1707चा दिवस कसा होता हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर औरंगजेब कसा तडफडत होता तेही सांगणार आहे. प्रसिद्ध इटालियन प्रवासी डॉक्टर आणि इतिहासकार निकालाओ मनुचीनं औरंगजेबाच्या छावणीला साधारणतः 1705च्या सालाच्या सुमारास भेट दिली होती. तेव्हाच्या औरंगजेबाला पाहून मनुची त्याचं वर्णन करतो की औरंगजेब आता पार वाकून गेलाय, निव्वळ हाडाचा सापळा उरलाय, त्याचे डोळे खोल गेले, त्याची मान वाकडी होऊन त्याची हनवटी तर त्याच्या छातीलाच टेकलीये आणि औरंगजेबाची दाढी जणू त्याच्या छातीतूनच आणि मानेतूनच उगवली असं वाटतंय. औरंगजेबाचं एक तंगडही मोडलंय. काठीचा आधार घेतल्याशिवाय त्याला साधं उभंही राहता येत नाही. म्हणून त्यानं एक फिरती उघडी पालखी बनवून घेतलीये आणि त्यातून हिंडतंय. पण म्हातारं आता मरायला टेकलंय तरी लढाईची खुमखुमी काही अजून गेली नाही. तो त्या पालखीत बसून आपली तलवार अधूनमधून उपसतो आणि साफ करून पुन्हा म्यानामध्ये ठेवतो की जेणेकरून लोकांना असं कळावं की अजूनही औरंगजेबामध्ये लढाईची ताकद आहे. औरंगजेब लोकांना असं ठामपणे सांगत असतो की मी पूर्णपणे 125 वर्षे जगणार आहे आणि असं प्रत्यक्ष अल्लाहनंच मला सांगितलंय. पण त्याचं कुणी आता ऐकतच नाही. त्याच्या सैनिकी छावणीची अवस्था तर फारच घाणेरडी आणि अत्यंत वाईट झालीये. मुघल सैनिकांना 2-3 वर्षांपासून बिलकुल पगार नाही. मराठे त्यांचं सगळंच सामान लुटून नेतात. हजारो जनावरं आणि शेकडो माणसं छावणीत मरत असतात. इथं अहमदनगर जवळ आसपास सगळंच रखरखीत आणि उजाड माळरान आहे. भिंगारच्या सगळ्या छावणीत भयंकर दुर्गंधी पसरली आहे. मोकळा श्वास घ्यायलाही 5-10 किलोमीटर अंतरावर दूर जावं लागतं. छावणीजवळच एक मोठा तळ्यासारखा खड्डा खोदला गेलाय. मेलेल्या जनावराला किंवा माणसाच्या पायाला दोरी बांधून त्याला सरळ फरफटत ओढून नेऊन त्या खड्ड्यामध्ये फेकलं जातं. मुघल सैनिकांवर योग्य ते अंत्यसंस्कार करण्यासाठीही आता पैसे उरलेले नाहीत. त्या खड्ड्यामध्ये फेकलेल्या जनावरांच्या आणि माणसांच्या प्रेतांना लांडगे, कोल्हे, कुत्रे, गिधाडे आणि कावळे अगदी बिनधास्तपणे खात असतात. त्या छावणीत इतक्या माशा भणभणतात की मला जेवणही अवघड झालं होतं. माझ्या नाकातोंडात खूप साऱ्या माशा गेल्या होत्या. तिथल्या त्या भयंकर दृश्यांमुळं आणि असह्य दुर्गंधीमुळं मला खूप वेळा वांट्याही झाल्या होत्या. अगदी बर्फाचे डोंगर दिसावे तसे माणसांच्या आणि जनावरांच्या हाडांचे ढीग सगळीकडे साठले. रोगराई, दुष्काळ, पैशांची तंगी आणि मराठ्यांची भयंकर दहशत यामुळं सगळ्या मुघल फौजेचे अगदी भयंकर वाईट हाल चालले आहेत. सगळी मुघल फौज जिवंतपणीच नरक यातना भोगत आहे. तसं मराठ्यांशी समझोत्याचा प्रस्ताव औरंगजेबानं मराठ्यांच्या समोर ठेवला होता. पण मराठ्यांनी तो साफ धुडकावून लावला. मराठे आता संपूर्ण उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातही अगदी मनसोक्त धुमाकूळ घालत आहे. मराठ्यांच्या दहशतीमुळं मुघल सैनिक अगदी आता मुठीत जीव धरून जगत आहेत. मराठे मुघलांना फारच वरचढ आहेत. औरंगजेब आता लढाई थांबवायला तयार आहे, पण मराठे बिलकुल माघार घ्यायला तयार नाहीत. आणि मराठ्यांपासूनच आदर्श घेऊन हिंदुस्थानच्या बऱ्याचशा प्रदेशामध्ये अनेक लोकांनी बंड पुकारलंय. मित्रांनो, औरंगजेबाचं तंगडं खवासपूर या सांगोला तालुक्यातल्या जिल्हा सोलापूरच्या तळावर अचानक पूर आल्यानं मोडलं होतं. निकालाओ मनुची पुढे लिहितो की हा सगळा पराभव आणि वाईट अवस्था अत्यंत उघड असूनही औरंगजेबाचे डोळे काही उघडत नाही. तो अजून काही सुधारतच नाहीये. आपण किती धर्मनिष्ठ आहोत आणि अल्लाचा किती एकनिष्ठ सेवक आहोत हे दाखवण्यासाठी तो अधिकाधिक धार्मिकतेचं ढोंग आणि उपास तापास करतो.
स्वतः जिंदा फिर असल्याचं थोतांड उभं करतो. सगळेजण औरंगजेबाला माघार घ्या, परत आग्रा दिल्लीकडे चला असं सांगताय, पण हा औरंगजेब अंधश्रद्धाळू बनून आता अल्लाच आपल्या मदतीला धावून येईल असं सांगत असतो. दिवस दिवस काहीच खात नाही. एक दिवस तो असाच जमिनीवर डोकं ठेवून कित्येक तास काहीही न खाता पिता आणि शरीराची बिलकुल हालचाल न करता बसलेला होता. त्याची बायको उदयपुरी बेगमनं बरेच तास वाट पाहिली आणि नंतर तिला वाटलं की म्हातारं गचकलं की काय, म्हणून तिनं त्याला हलवलं. तेव्हा चिडून औरंगजेबानं तिला झापलं की मी अल्लाहच्या भक्तीत मग्न झालो होतो, परम समाधीत लीन झालो होतो, तू मला बाहेर का काढलं. आणि त्यावेळेपर्यंत स्वतः औरंगजेबाचाही असाच गैरसमज होता की तो अजून बराच काळ म्हणजे पूर्ण 125 वर्षापर्यंत जगणार आहे. आणि सध्या चालू असणारे त्याच्या फौजे सगटचे भयंकर हाल म्हणजे परमेश्वरानं त्याची चालू ठेवलेली परीक्षाच आहे. एकदा त्याच्या एका नातवानं औरंगजेबाला त्याचा पंतू दाखवायला आणला आणि ह्या पंतूचं नाव तुम्ही ठेवा अशी विनंती केली. तेव्हा या उद्दाम औरंगजेबानं त्याला असं उलट सांगितलं होतं की ह्या माझ्या पंतूचं नाव आता तूच ठेव. जेव्हा याला मुलगा होईल तेव्हा त्या माझ्या खापर पंतूचं नाव मी ठेवीन. पण औरंगजेबाचा हा सगळा भ्रमाचा भोपळा नोव्हेंबर 1706च्या महिन्यात फुटला. आता आपण काही जास्त दिवस बिलकुल जगणार नाही आणि अत्यंत वेदनांनी भरलेलं शरीर काही जास्त दिवस आपली साथ देणार नाही हे त्याला पूर्णपणे कळून चुकलं होतं. आणि नोव्हेंबर 1706 नंतर औरंगजेबानं स्वतःच्या मरणाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर औरंगजेबाचे 3-4 महिने प्रचंड वेदनांनी भरलेले, पश्चातापानं दग्ध झालेले आणि पराभव स्वीकारल्याचे होते. त्याचं संपूर्ण भारतावर इस्लामचं राज्य पसरवण्याचं स्वप्न होतं, त्याचा चक्काचूर झाला होता. मुघलांची राजवट खिळखिळी झाली होती. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बर्बाद झाली होती. औरंगजेबाचं आता कुणीच ऐकत नव्हतं. त्याच्या जवळचं असं कुणीच नव्हतं. त्याला कुठल्याही नातेवाईकांवर किंवा कुणावरही विश्वास नव्हता. एवढ्या बादशहाला जवळचा मित्र किंवा जवळचा विश्वासू नातेवाईक कुणीही नव्हता. आपल्या आयुष्यात येऊन एवढी धडपड करून आपण काय कमावलं याचा अत्यंत गंभीर विचार औरंगजेब आता करू लागला होता आणि निराशेनं प्रचंड ग्रस्त झाला होता. खून केलेल्या आपल्या भावांच्या आर्त किंकाळ्या आणि मारलेल्या अनेक दुर्दैवी लोकांच्या किंकाळ्या त्याला ऐकू यायच्या. छत्रपती संभाजी महाराजांचा छिन्न विछिन्न देह, 7-8 वर्ष अत्यंत छळून जर्जर केलेलं आपल्या बापाचं शहाजहानचं शरीर, भाऊ दारा शिकोचं कापलेलं मुंडकं, शिखांचे गुरु तेग बहादर यांची छळून केलेली हत्या, सुफी फकीर सरमतची हत्या, हे सगळं आठवून औरंगजेबाला पश्चाताप होत होता. झोप नावाची गोष्ट औरंगजेबाच्या आयुष्यात आता उरलेलीच नव्हती. अत्यंत शारीरिक वेदना आणि अपराधी भावनेच्या, पश्चाताप, पराभूत झाल्याच्या, निराश झाल्याच्या मानसिक वेदना औरंगजेबासाठी इतक्या भयंकर होत्या की औरंगजेबाचे शेवटचे 3-4 महिने म्हणजे त्याच्यासाठी जिवंतपणीच नरक बनलेलं होतं. तो रोजच अल्लाहकडं आपल्याला ह्यातून सोडव म्हणून विनवणी करायचा. स्वतःच्या मृत्यूसाठी रोज प्रार्थना करायचा. भिंगार हे आपल्या आयुष्यातलं शेवटचं ठिकाण हे त्याला पूर्णपणे कळून चुकलेलं होतं. त्याला आपला मृत्यू अगदी समोर उभा आहे असं दिसत होतं. आणि ह्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आग्र्यातून जिवंत परत जाऊ देण्याची संधी दिली, ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती असं तो वारंवार म्हणायचा. आणि आपला एक जरी मुलगा हा छत्रपती संभाजी महाराजांसारखा शेरदिल, कर्तबगार, निडर निपजला असता तर अल्लाची आपल्यावर फार मेहरबानी झाली असती असंही वारंवार म्हणायचा. आपण 125 वर्ष पूर्णपणे जगणार आहोत हा केवळ आपला भ्रम असून मृत्यू अगदी आपल्या दारावर उभा आहे हे औरंगजेबाला अगदी कळून चुकलं होतं. याची जाणीव आपल्याला औरंगजेबानं त्याच्या मुलांना म्हणजे शहजादा कामबख्श आणि शहजादा शाह आलम यांना लिहिलेल्या आपल्या अखेरच्या पत्रांमधून स्पष्टपणे दिसून येतं. त्या पत्रातून औरंगजेब म्हणतो, मी एकटा आहे, पापी आहे आणि भयंकर दुःखीही आहे. हजारो लाखो मोमिनांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा मी महान अपराधी आहे. मागचे 12 दिवस मला ताप चढलेला होता. आता माझा ताप उतरलाय, पण आता माझ्यात हाडं आणि कातडी सोडली तर बाकी काहीच उरलेलं नाही. माझं हे तुम्हाला शेवटचं पत्र आहे. परमेश्वरानं मला लवकरच मरण द्यावं. मी अत्यंत दुःखात आहे. आयुष्यात येऊन मी काय कमावलंय हेही मला कळत नाहीये. मी माझं सगळं आयुष्य विनाकारण व्यर्थ घातलं आहे. माझा अल्लाह नेहमीच माझ्या हृदयातच राहत होता, पण मी मूर्ख आणि आंधळा त्याला ओळखू शकलो नाही.
सत्तेच्या धुंदीमध्ये मी अनेक पाप केली. आता मी नरकात जाईल की स्वर्गात याचा निवाडा परमेश्वरच करील. औरंगजेबानं स्वतःचं मृत्यूपत्रही तयार करून घेतलं होतं आणि त्यानं मौलवी हमीदुद्दीन याच्याकडे सोपवलेलं होतं. आपल्याला अत्यंत साधेपणानं दफन केलं जावं. आपल्या कबरीवर साधं छतही बांधण्यात येऊ नये. माझ्या नावाचा दगडही कुठे लावला जाऊ नये. माझ्यासारख्या अत्यंत पाप्याच्या कबरीला ऊन पावसात उघडच ठेवलं जावं आणि तिथं कुणी सावलीसाठीही झाड लावण्यात येऊ नये असं औरंगजेबाने लिहिलं होतं. माझं पूर्णपणे आयुष्य व्यर्थ गेलंय तेव्हा माझा इतिहास लिहिण्याचीही कुणी तसदी घेऊ नये, त्या भानगडीत कुणी पडू नये असं औरंगजेबानं आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं आहे. सर जदुनाथ सरकारांनी लिहिल्याप्रमाणे औरंगजेबाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस उगवला तो 3 मार्च 1707 रोजी आणि बहुतांश इतिहासकारांचं मत हेच आहे की औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी गुरुवारच्या दिवशी झाला होता. पण एकटा निकालाव मनुची असा उल्लेख करतो की औरंगजेब 4 मार्च 1707 रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पवित्र नमाजानंतर मरण पावलेला होता. मुघलांच्या छावणीतले सगळेच लोक औरंगजेबाच्या मरण्याची अगदी आतुरतेनं वाटच पाहत होते. एवढंच काय तर औरंगजेबही स्वतःच्या मरणाची अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होता. त्याला होणाऱ्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक यातनांमधून त्याची सुटका केवळ मृत्यूच करू शकत होता. त्या दिवशी सकाळीच औरंगजेबाला धुसर दिसू लागलं होतं आणि आपल्या दरवाजावरचा सेवक म्हणजे मौत का फरिश्ता आहे असा भास त्याला होऊ लागला होता. औरंगजेबानं 3 मार्च 1707 रोजी पहाटे सगळ्यांना आपल्या जवळ बोलावून आपल्या मृत्यूनंतर पुन्हा काय करायचं याच्या पुन्हा एकदा सूचना दिल्या आणि सगळ्यांना बाहेर पाठवलं. थरथरत्या कापऱ्या आवाजात त्याला जो मौत का फरिश्ता वाटत होतं त्या आपल्या तंबूच्या सेवकाला त्यानं जवळ बोलावलं. स्वतः केलेल्या पापांचं आणि पश्चातापाचं ओझं औरंगजेबाच्या मनावर प्रचंड होतं. स्वतःला प्रचंड पापी समजणाऱ्या औरंगजेबानं त्या सेवकाला विनंती केली की तुम्हाला क्षमा केली आहे असं तू 3 वेळा मोठ्यानं माझ्यासमोर म्हण. तो सेवक औरंगजेबाची आपल्या बादशहाची असली विचित्र मागणी ऐकून गोंधळला, सुन्न झाला. त्याला काय करावं हे कळतच नव्हतं आणि तो सेवक जागीच तिजून उभा राहिला होता. पण औरंगजेबाची तशी अवस्था पाहून बाकीच्यांनी त्याला इशारा केला. त्यांना कदाचित वाटलं असावं की जर ह्या सेवकानं तसं काही केलं नाही तर हा औरंगजेब आणखीन 2-4 वर्ष जगल. आणि मग त्या सेवकानं, ज्याला औरंगजेब मौत का फरिश्ता समजत होता, अगदी मोठ्या आवाजात तुम्हाला मी माफ करतो, तुम्हाला मी माफ करतो, तुम्हाला मी माफ करतो असं 3 वेळा उच्चारलं आणि औरंगजेबानं आपले डोळे मिटून हातानं तकलियाचा इशारा केला. म्हणजे औरंगजेबाला एकांत हवा होता. सगळेजण बाहेर जाऊन थांबले. यानंतर सुमारे 5-6 तास डोळे बंद करून औरंगजेब अस्पष्टपणे काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या हातातली तसबीह म्हणजे मण्यांची जपमाळ त्याच्या मुठीत घट्ट आवळलेली होती. आणि यानंतर औरंगजेबांच्या ओठांची हालचाल आणि श्वासोश्वास मंदावत गेला आणि दुपारी 1च्या सुमारास औरंगजेबाच्या मुठी पूर्णपणे सैल झाल्या होत्या आणि औरंगजेबाचा श्वासोश्वास पूर्णपणे थांबलेला होता. भारताच्या इतिहासातलं एक दुर्दैवी पर्व औरंगजेबाचं पर्व संपलेलं होतं आणि महाराष्ट्रावर 27 वर्षांच्या काळ्या कुट्ट रात्रीनंतर एक नवी पहाट फुटलेली होती. मित्रांनो, गेल्या 2.5 वर्षांपासून आपण माझ्या चॅनलवर अगदी भरभरून प्रेम केलं, त्याबद्दल मी आपला हृदयापासून आभारी आहे. जर अजूनही कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी करावं अशी नम्र विनंती. यासोबतच आपल्याला प्रेमाचं आवाहन आहे की आपण मला मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी माझ्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करावी. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आपलं माझ्या चॅनलवर असणारं प्रेम असंच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो आणि माझ्याकडून नवनवीन अतिशय माहितीपूर्ण सुंदर अशा व्हिडिओंची निर्मिती होत राहावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना.